नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील 8वा पाठ उद्योग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि त्यानंतरच स्वाध्यायाला सुरुवात करूया। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। तर या ठिकाणी थोडे आठवूया या शीर्षकाखाली आपल्याला एक चित्र दिलेलं आहे। आकृती 8.1 मध्ये दोन उद्योग प्रक्रियांची साखळी दिली आहे, त्यांचे निरीक्षण करा। प्रत्येक चित्राखालील चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवारीता नोंदवा। दोन उद्योगांसाठी दोन वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरा। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता या ठिकाणी दोन उद्योग प्रणाली दिलेल्या आहेत। तर या कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया कशी केली जाते, तर अशा प्रकारचे हे चित्र आहेत। तर सुरुवातीला आपण ऊसाचं चित्र घेऊया। कच्चा माल ऊस आहे, त्यानंतर ऊसाला कारखान्यात नेलं जाते, त्याला 2 नंबर देऊया आणि त्याची साखर बनते, त्याला 3 नंबर देऊया। हे लाल रंगाने या ठिकाणी केलेलं आहे आणि निळ्या रंगाने कापूस उद्योग प्रक्रियाच्या या ठिकाणी चित्र दिलेले आहेत। शेतातील कापूस आहे, त्याच्या गाठी बनवण्यासाठी ते मिलमध्ये नेलं जातं आणि त्यापासून कपडा बनवला जातो। तर हे निळ्या रंगाने ही उद्योग प्रणाली दाखवलेली आहे। तर या चित्राच्या आधारे आपल्याला काही खाली प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे जाणून घेऊया। यातील पहिला प्रश्न आहे, या उद्योगांची नावे सांगा। उत्तर आहे, या उद्योगांची नावे 1 साखर निर्मिती उद्योग आणि 2 कापड निर्मिती उद्योग। दुसरा प्रश्न, या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे? उत्तर आहे, साखर निर्मिती उद्योगातील कच्चा माल ऊस आणि पक्का माल साखर आहे आणि कापड निर्मिती उद्योगातील कच्चा माल कापूस आणि पक्का माल कापड आहे। तिसरा प्रश्न, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते? उत्तर आहे, कारखान्यात कच्च्या मालावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर होते। चौथा प्रश्न, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते? उत्तर आहे, मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालाचे स्वरूप बदलणे आवश्यक असते व त्यासाठी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता असते। त्यानंतर आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे। वरील घटकांचा विचार करता खालील उद्योगांसाठीची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी 1 लोहपोलाद, 2 वस्त्र निर्मिती आणि 3 साखर निर्मिती, अशा प्रकारे आपल्याला हे चित्र आणि ही माहिती दिलेली आहे। तर यावर आधारित आपल्याला काही प्रश्न आहेत, ते पाहूया। 1 प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकांची यादी तयार करा। तर उत्तर आहे 1 लोहपोलाद उद्योगासाठी आवश्यक घटक लोह खनिज, मॅग्नीज, कोळसा, वीज इत्यादी। 2 वस्त्र निर्मिती, कापूस, वाहतुकीच्या सुविधा, पाणी, वीज इत्यादी आणि 3 साखर निर्मिती, ऊस, पाणी, वीज इत्यादी। दुसरा प्रश्न आहे, तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका स्पष्ट करा। उत्तर आहे 1 लोह खनिज उद्योग। लोह खनिज उद्योगातील कच्चा माल अवजड असतो, या उद्योगातील कच्च्या मालाची वाहतूक करणे किफायतशीर नसते, म्हणून लोह खनिज उद्योगाचे स्थान खनिज क्षेत्राजवळ निवडलेले आहे। 2 वस्त्र निर्मिती। वस्त्र निर्मिती उद्योगातील कापूस हा कच्चा माल वजनाने हलका असतो, या उद्योगातील कच्च्या मालाची सहजपणे वाहतूक करता येते, म्हणून वस्त्र निर्मिती उद्योगाचे स्थान मजूर पुरवठा असणाऱ्या महामार्गाजवळील स्थान निश्चित केले आहे। 3 साखर निर्मिती। साखर निर्मिती उद्योगातील ऊस हा कच्चा माल नाशवंत असतो, या उद्योगातील कच्च्या मालाची दूरवर वाहतूक करणे किफायतशीर नसते, म्हणून साखर निर्मिती उद्योगाचे स्थान शेतमालाच्या क्षेत्राजवळ निवडले आहे। तिसरा प्रश्न, अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकाल? उत्तर आहे, अशाच पद्धतीने फळ प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग इत्यादी उद्योगांसाठी आम्ही स्थान निश्चिती करू शकू। पहा बरे जमते का या शीर्षकाखाली प्रश्न आहे, खालील घटकांचे वाचन करा व त्या प्रदेशामध्ये कोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते सांगा। यामध्ये 1 वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा। तर याचं उत्तर आहे, वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा असणाऱ्या प्रदेशामध्ये वस्त्र निर्मिती, वाहन निर्मिती, खत निर्मिती इत्यादी उद्योग उभारले जाऊ शकतात।
2. चुनखडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी, वाढणारे नागरीकरण. याचं उत्तर आहे चुनखडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी, वाढणारे नागरीकरण असणाऱ्या प्रदेशामध्ये खाणकाम उद्योग उभारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न, फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ. तर याचं उत्तर आहे फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ असणाऱ्या प्रदेशांमध्ये फळ प्रक्रिया उद्योग उभारला जाऊ शकतो. सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला आकृती 8.2 चे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारचा मजकूर आहे. तर ही प्रश्न पाहूयात. 1. जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? उत्तर आहे जमशेदपूरला लोह पोलाद उद्योग आहे. या आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि त्या आधारे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दुसरा प्रश्न आहे या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो? उत्तर आहे या उद्योगासाठी लोह खनिज, मॅग्नीज, चुनखडी, कोळसा इत्यादी कच्चा माल लागतो. 3. कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो? याचं उत्तर आहे कच्चा माल हा जमशेदपूर, कुलायसिला, गुरुमहिसाणी, झारिया इत्यादी ठिकाणाहून मिळतो. चौथा प्रश्न आहे या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा? याचं उत्तर आहे उद्योगात कोळशाचा उपयोग औष्णिक ऊर्जा निर्माण करून लोह खनिज ठराविक तापमानापर्यंत तापवण्यासाठी होत असावा. 5वा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का ते सहकारण सांगा. आता या ठिकाणी प्रत्येकाचा जिल्हा वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. कोणी पुणे जिल्ह्यातून असेल, कोणी सातारा, कोणी सांगली, अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून विद्यार्थी असू शकतात. त्यामुळे या ठिकाणी मी याचं उत्तर दिलं नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, तेथील सोयी सुविधा कशा आहेत त्या पद्धतीने तुमचं उत्तर असणार आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहूया. जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला काही चित्र दिले आहेत. दिलेल्या चित्रातील उद्योग ओळखा. या उद्योगांसाठी अनुकूल स्थाने कोणती ते सांगा. आता ह्या चित्रांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तर उत्तर पाहूया. 1. माहिती तंत्रज्ञान उद्योग पहिलं चित्र आहे. दुसरं चित्र आहे मासे प्रक्रिया उद्योग आणि तिसरं आहे दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग. आता माहिती तंत्रज्ञान उद्योगास वाहतुकीच्या सुविधांनी जोडले गेलेले स्थान महत्त्वाचे आहे. मासे प्रक्रिया उद्योगास समुद्र किनारपट्टीजवळील स्थान महत्त्वाचे आहे आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगास पशुपालन केंद्राजवळील स्थान ही अनुकूल स्थाने होत. आता त्यानंतर जरा विचार करा. या शीर्षकाखाली अजून आपल्याला काही चित्र दिले आहेत. खाली दिलेल्या तिन्ही चित्रांचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर यातील पहिला प्रश्न आहे अ चित्रातील उद्योगाचे नाव सांगा. तर याचं उत्तर आहे अ चित्रातील उद्योगाचे नाव पापड उद्योग आहे. दुसरं चित्र आहे अ आणि आ या उद्योगात काय फरक वाटतो? याचं उत्तर आहे अ या चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामुग्री इत्यादी घटकांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता आहे. आ या चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामग्री इत्यादी घटकांची तुलनेने अधिक प्रमाणात आवश्यकता आहे. तिसरा आहे ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे? याचं उत्तर आहे ई चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ इत्यादी घटकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. हे या उद्योगाचे वेगळेपण आहे. चौथा प्रश्न आहे चित्रातील उद्योगाचे प्रकार ओळखा. याचं उत्तर आहे चित्रातील उद्योगांचे प्रकार पुढील प्रमाणे होत. 1. चित्र अ लघु उद्योग म्हणजेच पापड उद्योग. 2. चित्र आ मध्यम उद्योग, यामध्ये लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग आहे. 3. चित्र ई मोठा किंवा अवजड उद्योग. 5वा प्रश्न अशा प्रकारच्या आणखी काही उद्योगांची नावे सांगा. याचं उत्तर आहे 1. लघु उद्योग बांबूच्या टोपल्या बनवणे, मातीची भांडी बनवणे इत्यादी. 2. मध्यम उद्योग अवजारे बनवणे, फळप्रक्रिया उद्योग इत्यादी. 3. मोठे व अवजड उद्योग साखर निर्मिती उद्योग, खत निर्मिती उद्योग, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी. त्यानंतर पहा बरे जमते का या शीर्षकाखाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. उद्योगासंदर्भाने तक्ता पूर्ण करा. यामध्ये उद्योग, त्याचा प्रकार आणि कच्चा माल काय काय लागतो
तर अशा प्रकारचे कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. तर उद्योग आहे पहिला, लोखंडी सळई तयार करणे. प्रकार आहे मोठा उद्योग, कच्चा माल यात लागतो लोह खनिज, पाणी, कोळसा इत्यादी. दुसरा आहे मेणबत्ती तयार करणे. हा आहे लघु उद्योग, यामध्ये कच्चा माल लागतो मेण, पाणी, साचा इत्यादी. तिसरा आहे फर्निचर बनवणे. यामध्ये हा आहे मध्यम उद्योग आणि यामध्ये लाकूड, करवत, रंग इत्यादी गोष्टी लागतात. त्यानंतर आहे कागद तयार करणे. हा देखील मध्यम उद्योग आहे. यामध्ये लाकूड, यंत्रसामुग्री, रंग इत्यादी गोष्टी कच्चा माल म्हणून लागतात. त्यानंतर आहे औषधी तयार करणे. यामध्ये हा आहे मोठा उद्योग आणि यामध्ये औषधी रसायने, पाणी इत्यादी गोष्टी कच्चा माल म्हणून वापरल्या जातात. त्यानंतर आहे साखर निर्मिती. हा आहे मोठा उद्योग. यामध्ये ऊस, पाणी इत्यादी गोष्टी कच्चा माल म्हणून वापरतात. त्यानंतर आहे गुळ निर्मिती. याचं देखील सेम आहे, मध्यम उद्योग आहे. ऊस, पाणी इत्यादी गोष्टी यासाठी लागतात. त्यानंतर आहे अगरबत्ती बनवणे. हा आहे लघु उद्योग. यासाठी काड्या, सुगंधी द्रव्य, कापूर इत्यादी गोष्टी लागतात. त्यानंतर आहे सुती वस्त्र तयार करणे. हा आहे मोठा उद्योग. यामध्ये कापूस, पाणी, रंग इत्यादी गोष्टी कच्चा माल म्हणून लागतात. त्यानंतर आहे रेल्वे इंजिन तयार करणे. हा आहे मोठा उद्योग. यामध्ये लोखंड, स्टील, काच इत्यादी गोष्टींचा वापर होतो. आणि शेवटी आहे पापड तयार करणे. हा आहे लघु उद्योग. यामध्ये डाळीचे पीठ, पाणी, मीठ इत्यादी गोष्टी कच्चा माल म्हणून लागतात. एक आकृती दिलेली आहे. सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया. आकृती 8.7 मधील मुद्द्यांचा अभ्यास करून त्यांचे उद्योगांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या अशा 2 गटात वर्गीकरण करायचं आहे. तर सुरुवातीला आपण उद्योगांच्या अनुषंगाने फायदा पाहूया. रोजगार, शेतीचा विकास, लोकसंख्या, वस्तूंच्या स्थिर किमती, कुशल मनुष्यबळ, राहणीमान उंचावणे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, जास्त जमीन ओलिताखाली, वाहतूक, सोयींचा विकास, दळणवळण, सांस्कृतिक विकास, साक्षरता, नागरीकरणाला चालना, मुबलक पाणी, अखंडित वीज पुरवठा या गोष्टी येतील. आणि 2 उद्योगांच्या अनुषंगाने समस्या. तर यामध्ये वनप्रदेशांचा ऱ्हास, प्रदूषण, जमिनीच्या वाढत्या किमती, झोपडपट्टी, दारिद्र्य आणि स्थलांतरितांची संख्या या गोष्टींचा समावेश यामध्ये होईल. यामध्ये थोडे आठवूया या शीर्षकाखाली प्रश्न आहे 1. माहिती मिळवण्याची साधने कोणती? या गोष्टी आपल्याला पूर्वीही झालेल्या आहेत, त्याची एक उजळणी म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. तर वर्तमानपत्रे, दूरदर्शन, गुगल, रेडिओ, यूट्यूब इत्यादी माहिती मिळवण्याची साधने आहेत. 2. जलद गतीने माहिती कोणत्या माध्यमातून मिळते? तर उत्तर आहे जलद गतीने माहिती दूरदर्शन, गुगल इत्यादी माध्यमातून मिळते. तिसरा प्रश्न आहे व्हॉट्सॲप, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी कशाच्या आधारे चालतात? तर व्हॉट्सॲप, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी उपग्रहाच्या आधारे चालतात. तर जरा विचार करा. या शीर्षकाखाली प्रश्न आहे मानव संसाधन व उद्योग यांची सांगड घाला. पृष्ठ क्रमांक 57 वरती हा प्रश्न आहे. उत्तर पाहूया. 1. मानव संसाधनाचे प्रमाण पर्याप्त असेल आणि मानव संसाधनाचा दर्जा उच्च असेल तर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो. 2. मानव संसाधनाचा तुटवडा असेल आणि मानव संसाधनाचा दर्जा निम्न असेल तर उद्योगांचा संथ गतीने विकास होतो. आता त्यानंतर पहा बरे जमते का या शीर्षकाखाली प्रश्न आहे मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही IT हब म्हणून ओळखली जातात. भारतात अशी केंद्रे कोणत्या शहरांमध्ये विकसित झाली आहेत ते इंटरनेटच्या साहाय्याने शोधा व भारताच्या नकाशात आराखड्यात ही केंद्रे सूचीसह दर्शवा. तर या ठिकाणी आहेत बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद अशा बऱ्याच ठिकाणी ही IT हब किंवा ही माहिती तंत्रज्ञान केंद्रे आपल्याला दिसून येतील. जरा डोके चालवा. या शीर्षकाखाली प्रश्न आहे 1. कोणत्या प्रकारचे उद्योग ग्रामीण भागातील लोकांचे लोंढे शहरी भागाकडे येण्यापासून रोखू शकतात? तर याचं उत्तर आहे मोठे किंवा अवजड उद्योग ग्रामीण भागातील लोकांचे लोंढे शहरी भागाकडे येण्यापासून रोखू शकतात. 2. हे उद्योग कोठे स्थापित होणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे हे उद्योग ग्रामीण भागात स्थापित होणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी शेवटचे प्रश्न पाहूयात काय आहेत ते. पहा बरे जमते का या शीर्षकाखाली आपल्याला एक चित्र दिलेलं आहे.
तर त्याखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत, त्यांची उत्तरे जाणून घेऊया. त्यामध्ये 1 सोबत दिलेले चिन्ह कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे दिलेले चिन्ह मेक इन इंडिया उपक्रमाशी संबंधित आहे. 2 या उपक्रमाचा कोणता फायदा होईल? तर उत्तर आहे या उपक्रमाचा भारतात विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या देशी व विदेशी कंपन्यांना म्हणजेच उद्योगांना फायदा होईल. 3 या उपक्रमाचा व रोजगाराचा सहसंबंध कोणता? याचं उत्तर आहे या उपक्रमामुळे रोजगाराच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. चौथा प्रश्न, भारतातील नवरत्न उद्योग कोणते? तर उत्तर आहे भारतातील नवरत्न उद्योग भारत गॅस प्राधिकरण लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड इत्यादी. 5 त्यांना नवरत्न दर्जा कशामुळे प्राप्त झाला असावा? याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रातील या उद्योगांना अधिक परिणामकारकरित्या उद्योग करून लोकांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी त्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झाला असावा. तर आतापर्यंत आपण पाठात आलेले सर्व प्रश्न बघितलेले आहेत, त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. तर आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. मला या ठिकाणी कल्पना आहे की पाठात आलेले प्रश्न खूप जास्त आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटेल की स्वाध्याय दिलेलाच आहे की नाही, परंतु हे देखील देणं तितकंच महत्त्वाचं आहे. पाठातील प्रश्नांद्वारेच तुमचा जे काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पहा. उत्तरे येत नसतील तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला मदत होईल. तर स्वाध्यायामधील प्रश्न पाहूयात. प्रश्न 1 अचूक पर्यायांसमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. यातील औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? त्यामध्ये पर्याय आहेत 1 पाणी, 2 वीज, 3 मजूर आणि 4 हवा. तर या ठिकाणी हवा हा पर्याय योग्य आहे. खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? पर्याय आहेत 1 यंत्रसामग्री उद्योग, 2 पुस्तक बांधणी उद्योग, 3 रेशीम उद्योग आणि 4 साखर उद्योग. तर याचा योग्य पर्याय आहे 2 पुस्तक बांधणी उद्योग. खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? पर्याय आहेत 1 जुनी दिल्ली, 2 नवी दिल्ली, 3 नोएडा, 4 बंगळुरू. तर यातील योग्य पर्याय आहे 1 जुनी दिल्ली. उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? तर पर्याय आहेत 1 आयकर, 2 उद्योगांचे सामाजिक दायित्व, 3 वस्तू व सेवा कर, 4 विक्री कर. तर याचा योग्य पर्याय आहे 2 उद्योगांचे सामाजिक दायित्व. प्रश्न 2 खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा. त्यामध्ये देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. तर याचं उत्तर आहे हे विधान असत्य आहे. दुरुस्त विधान पाहूया. देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात. देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. तर हे विधान सत्य आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. तर हे विधान सत्य आहे. उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यांसाठी अनिवार्य आहे. तर हे विधान असत्य आहे. तर याचं दुरुस्त विधान पाहूया. उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यांसाठी अनिवार्य नाही. प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? याचं उत्तर आहे औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून पुढील सुविधा उपलब्ध होतात. 1 औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात. 2 औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते. औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो ते तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर 1 औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते. 2 देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते व परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते. 3 औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. 4 देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते. अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो.
उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा. याचं उत्तर आहे शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक सुविधा पुरवू शकतात. 2. समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात. 3. एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासास हातभार लावू शकतात. 4. पर्यावरणीय विकास केंद्रे उभारू शकतात. लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा. याचं उत्तर आहे लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या आदानाची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. 2. लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते. 3. उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. प्रश्न 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. त्यामध्ये 1. भांडवल. वस्तू निर्माण उद्योगधंद्यात भांडवल सरकारी अनुदान, बँका, शेअर बाजार आणि परकीय चलनातून प्राप्त केले जाते. 2. मजूर. बहुतेक सर्वच वस्तू निर्माण उद्योगात मजुरांची गरज असते. 3. वाहतूक. उद्योगधंद्यांच्या स्थापनेत वाहतुकीची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. वाहतूक हा मुख्य घटक आहे की ज्याद्वारे उद्योगधंद्यात कच्चा माल आणि बाजारपेठेत पक्का माल पुरविला जातो. 4. बाजारपेठ. बाजारपेठ हे असे ठिकाण आहे की जिथे ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा उपलब्ध केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. त्यामध्ये 1. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 2. या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिकरणास चालना मिळते. 3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील रोजगार पातळी, व्यापार व लोकांचे राहणीमान उंचावण्यात महत्त्वपूर्ण ठरते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. याचं उत्तर आहे 1. माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. 2. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 3. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. 4. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा. याचं उत्तर आहे 1. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 2011 साली सुमारे 121 कोटी होती. 2. भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व भारतातील बहुतांश शेती हंगामी स्वरूपाची आहे. 3. परिणामी भारतातील लोकसंख्येत बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. 4. भारतात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. त्यामध्ये आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. तर पहिला आहे शेतमाल म्हणजेच कापूस. त्यानंतर त्यापासून सूत निर्मिती होईल आणि तिसरा आहे तागाची किंवा कापडाची निर्मिती होईल. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. तर आवश्यक घटक पाहूया. 3 आवश्यक घटक प्रमुख यामध्ये येतील: प्राकृतिक घटक, आर्थिक घटक आणि इतर घटक.
तर सुरुवातीला आपण प्राकृतिक घटक यामध्ये कोणकोणते घटक येतात? 1 मृदा, 2 खनिज संपत्ती आणि 3 पाणी पुरवठा. आर्थिक घटकामध्ये 1 शेती व कच्चा माल, 2 वाहतूक, 3 बाजारपेठ आणि 4 भांडवल. आणि शेवटचं इतर घटकामध्ये कोणकोणते घटक येतात ते पाहूया. 1 मनुष्यबळाची संख्या, 2 मनुष्यबळाची गुणवत्ता आणि 3 वैज्ञानिक प्रगती. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. यामध्ये मध्यम उद्योग, अवजड उद्योग. तर या दोन्ही मधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर यामधील सुरुवातीला आपण आदानांचे प्रमाण पाहूया. मध्यम उद्योग पाहूया. अवजड उद्योगांच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. तर मध्यम उद्योगांच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. याची उदाहरणे पाहूया. मध्यम उद्योगाची उदाहरणे आहेत फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी. ही मध्यम उद्योगाची उदाहरणे आहेत. तर साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी अवजड उद्योगांची उदाहरणे आहेत. त्यानंतर कृषीपूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग. तर या दोन्ही मधील स्थानिकीकरण कशा प्रकारचं आहे ते पाहूया. तर सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. तर सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. तर यांचे स्वरूप कसे आहे ते पाहूया. कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो. तर माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगात समावेश होतो. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, ग्रामर या सर्वांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.